दादा ए चल की ती सांगतोय मी ते गावा आणि तो दोन जायला तिथे गावा. जय शिवराय दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोज़ में। मेरा नाम है सतीश। आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। दोस्तों मैं आया हूँ मुंबई मराठी ग्रंथालय दादर ईस्ट में नायगांव परिसर में है और यहाँ पर कार्यक्रम हो रहा है स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान महाराष्ट्र भव्य दुर्ग महोत्सव स्पर्धा 2024 पर्व 8, मतलब 8वां पर्व है, 8वां वर्ष है। और आगे इस वीडियो में हम देखने वाले कि इस साल जिन्होंने जो छत्रपति शिवाजी महाराज इनके किलों की प्रतिकृति बनाते हैं उसकी इन्फॉर्मेशन देते हैं। बहुत सारे मंडल इसमें पार्टिसिपेट करते हैं, ऑनलाइन करते हैं और हम लोग फिज़िकली भी जाकर यहाँ पर उनका इंस्पेक्शन होता है और जो भी डिटेलिंग होती है वो सारा फिज़िकल वर्क भी होता है, ऑनलाइन भी होता है। तो आज उसका रिज़ल्ट डिक्लेयर होने वाला है। आगे इस वीडियो में हम सारा इस प्रोग्राम में क्या क्या होने वाला है सारी कुछ चीज़ें देखने वाले। तो चलिए आज की इस वीडियो को हम शुरू करते हैं। तो ऐसा ये हॉल है जहाँ पर ये कार्यक्रम होने वाला है और चाय नाश्ते का भी बंदोबस्त है, पानी का भी है और सारे चेयर्स लगे हैं। धीरे धीरे लोग आ रहे हैं और रुपेश जी जा रहे हैं तैयारी करने। जय शिवराय। सुस्वागतम। ये किला है और फ्लैग। तो दोस्तों यहाँ पर चाय समोसे का भी बंदोबस्त है, पानी भी है, समोसा है। तिकडनं मग पुढे प्रॉपर तारकर्ली बीचला तो दोस्तों अभी मैं सबसे सीक्रेट रूम वो है मेकअप रूम में आया हूँ और क्या होने वाला है स्वप्निल बताएंगे। क्या प्ले है अभी, आप क्या करने वाले हैं? आप देख सकोगे, एक अद्भुत चीज़ आपको देखने की मिलने वाली है। और मैं अभी बता कि पूरा मजा नहीं निकालने अपने साथ रुपेश जी है। रुपेश जी कैसे क्या चल रहा है? क्या होने वाला है आगे का प्ले भी सीक्रेट, आप भी सीक्रेट रखेंगे? आगे का प्ले भी सीक्रेट होने वाला है। यहाँ पे हमारे छत्रपति श्री शिवाजी महाराज यहाँ पे रेडी हो रहे हैं। हाँ। तो आप देखिए इनका प्ले क्या है और छत्रपति शिवाजी महाराज हमें क्या सबक देने वाले हैं, संदेश देने वाले। ओके, थैंक यू। ये स्वप्निल का कॉस्ट्यूम है, उधर रुपेश जी रेडी हो गए। मस्त असा अल्पहाराचा आनंद घेत आहेत मुलं। नमस्कार, कुठून आलात? काळा चौकी। क्या बात आहे। तुम्ही हां, तुमचं काय या वर्षीचा काय किल्ला होता? सिंहगड होता। अच्छा, सिंहगड पारितोषिक आहे आणि यावर्षी आहे ना? अच्छा, अच्छा त्यामुळे नाही बनवलं, पण यावर्षी तुम्ही सिंहगड साकारलाय। काय मेहनत खूप आहे ना? नक्की नक्की भेटणार। आणि हा कोण आहे? नवीन आला ऑलमोस्ट मैं स्टेज के पास है और देखिए यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज इनका जो स्टैचू है ये बिल्कुल सेंटर में रखा है। मिलिंद जी अध्यक्ष है। पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायाय अलंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव
सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। नमो पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या समोर असलेले सगळे आपल्या आराध्य देवता मानणारे शिवबाचे मावळे उपस्थित, हे आपलं 8वं पर्व आहे आणि ह्या 8व्या संस्कारामध्ये तुम्ही आमच्या सोबत आलेले आहे। हा आपला एक शिव जागरच आहे। अशी 2 वर्ष झाली आणि आता किल्ला महोत्सव होतोय। एक वैशिष्ट्य आमचं असं आम्ही ठेवलेलं आहे की मंचावरती मध्यस्थानी छत्रपती शिवाजी महाराज असतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय। धन्यवाद। उपस्थित सर्व दुर्गसेवकांचे मी मनपूर्वक आभार मानतो स्वराज्य प्रबोधिनीतर्फे। सर्वप्रथम स्वराज्य प्रबोधिनी हे जरी आमच्या संस्थेचं नाव असलं तरी मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की खऱ्या अर्थाने माझ्यासमोर उपस्थित असलेले हे सर्वजण जे आहेत ना, हे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व प्रबोधन करतात, आम्ही फक्त नामामात्र आहोत। ज्या महाराजांमुळे आजही आपल्या गाभाऱ्यामध्ये देव शाबूत आहे, ज्या राजामुळे आजही आपण मोकळा श्वास घेऊ शकतो, त्या राजाच्या प्रती कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय दिवाळी साजरा करणं अशक्य आहे। आणि त्या भावनेतून सुरू झालेली परंपरा म्हणजे आपली दुर्गबांधणी परंपरा। दोस्तों ऑलमोस्ट एक छोटा सा प्ले होने वाला है और स्वप्निल जी रेडी हो गए हैं। स्वप्निल जी, आपका क्या किरदार है? मेरा किरदार है मावले का, मावळ्याचा किरदार आहे आपलं मावळे। छत्रपतींचे मावळे झालेले आहेत अंगरक्षक छत्रपतींचे अंगरक्षक आहेत आणि पुढे अजून एक मावळे आहेत। ऑलमोस्ट रेडी आहे, थोड्याच वेळात शिवबाला टाकतो चिडून, कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुंडीत, त्याचं गोड दळ पायदळ पाऊल फाटलंही पक्कळ, अभिजावत तिचं बळ पाहणार कापे चळचळ, वाटेत भेटे त्याला ठेची चिरडी कानाची सेना निघाली, गावात उठली देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आवडून उठली, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामती त्याचं नाही जाणीव शक्तीची, ठाण्याच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात खान डौलत आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ कान हाक मारितो हसरी, रोखून नजरी गहिरी, जिरा जी। खानाने राजाला आलिंगन दिलं, अंदाला केला की हो खानचा अभिमान मान्याला, कट्यालीचा वार त्यानं केला, खरखर आवाज झाला, चिलखत होताय अंगाला, खाण्याचा वार खूप गेला, खान लडबडला, इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिजवा ढकलला, वाघनखाचा मारा केला, टरा फाडला पोटाला, तळा गेला कानाचा कोथळा, बाहेर आला जी
लावायचंय आपल्याला. काय कमी पोचवायला लागले हो. कुठं चाललंय तुम्ही? इतकं वय झालं तर एवढी मोठी वाणी करताय का तुम्ही? जरा जरा दमाल घ्या, बसा, वाईट बसा, आराम करा, घेऊ सगळं करू. सांच्यानं वेळ आहे आपल्याकडं. हे काय एवढं सगळं मंडळी आपलं ते काय तिकडं आणि गडावरच ते रचून ठेवतो मला इकडं तिकडं थोडेसे. त्याच काम चाललंय सगळं. सगळं मावला लावलेत कामाला. पण मी काय म्हणतो, या दगड तोडलं का म्हणतात तुम्ही? दगड तोडलं आमच्या राजांनी ईट आणि ईट लावून स्वराज्याचं मंदिर उभं केलं. खरं बोलला का बघा, आपल्या राजाने अगदी रैत्यप्रमाणे या गडकोटाची माझ्या लावली. आणि म्हणून शान आपल्या राजाच्या भक्ताला आणि आपलं राज काय राजा? आपलं राजा काय? आपलं राज त्या शंभू महादेवाच्या रावणात गेल्याच्या नंतर याच गडकोटांनी हे सौराज्य राखलं, हे रयत राज्य राखलं. आपलं राज गेलं तर कुठं हो? राज कुठं गेलं नाही तू? मला माहितीये सगळं. राज तुमच्यात आहे, आमच्यात आहे, इकडच्या प्रत्येकामध्ये बसलेल्यांमध्ये राज काय? वा 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 वा, खरं बोलला सा. राज गेले कुठं? राज इथंच आहे की तुमच्यात आहेत, माझ्यात आहेत, या समजांच्या आहेत. मंदिराच्या घंटा नादात आणि मशिदीच्या बांगत राज आहे. अहो या माणसात राजा आहेत, यांच्यात राजा आहेत, यांच्यात बी राजा आहेत. खळाळणाऱ्या नदीच्या पाण्यात राजा आहे, सूर्य चंद्रात बी राजा आहे. पण एक गोष्ट सांगू का? काय मंदिराचा काय हे दगड कोंडच, हे दगड कोंडच ह्या आजच्या माणसांना हे भरपूर मृग म्हणजे दगड कोंडच वाटतात. एक सांगू, आपलं राज आजच्या भक्ताला असते. राजांशी लई कोशिश लागली, राजांना कोशिशच लागली असते. कसं त्याचं सगळं शब्द पाहावं असतं. काय करायचं? त्या गल्लाला प्रतापगुरुच्या खाली राजाने उभा काढला होता. पण आताची माणसं इथं येत्यात, अवर खिडकी दरवाजाजवळ कचरा करतात आणि तिथंच खात्यात. आणि आपली लोक आहेत उचलाया. काय करणार? सगळं पाहून डोळ्यात असून आमच्या आता कोणी नाही आहे ते राहिले या सगळ्यांमध्येच. नाही नाही नाही, मी आता दिंडीच्या खाली जाऊन आली. तिथं सांगितलंय तो किया उचलाय सांगितलाय. नेते मंडळी येतील, राजा येतील, यांचं कोशिश करतील. पण आता बघताना बघता याच्या पुढं आपल्याला थांबायला पाहिजे. आपण तर आहोतच, पण आपल्या पुढची पिढी ही काय तयार होते असं वाटतंय ना. जरा वाचतोय तू तरीचा आवाज बी येतोय.